खिडकीतून बाहेर बघते तर काय खूप असा पाऊस आला होता आणि इकडे आम्ही काम काढलं होतं. कारण अलमारीचा जो पाय आहे म्हणजे चाक आहे ना डोअरचा, त्याचे छर्रे निघाले. त्याच्यामुळे ना इतकं ओढायला हेवी जात होतं की हातच दुखत होता खूप. यांनी मला अशी रिॲक्शन केली, म्हणजे मी यांना काय म्हटलं की तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि तुम्ही दोन्ही डिग्र्या घेतल्या आहे, मेकॅनिकल पण म्हटले आहे. आणि इकडे माझं साफसफाई चालली होती कारण त्याच्यामध्ये खूप असा धूळ झाला होता. नंतर आम्ही दोघांनी पण ते डोअर उचललं आणि ठेवलं, कारण इकडचा खिळा काही निघत नव्हता म्हणून वरची पाटी काही काढली नाही. कसं बसं करून एक तर दार फिट करणं झालं. आता दुसरं कसं करायचं ते पण परत आम्ही उचलून घेऊन आलो दोघांनी. आणि हात तर असे दुखले होते कारण खूप असं जड होतं. आणि ठेवलं आणि त्याच्यानंतर यांनी फिट वगैरे करून घेतलं होतं. आणि लावल्यानंतर कळलं की त्याचं चाक आहे ना बरोबर लागलं नव्हतं वरचं. परत त्याला ॲडजस्टमेंट करून लावून घेतलं. आणि सुट्टीचा दिवस असला तर काही नाही काही कामं करायचे आणि ही खूप दिवसापासून पेंडिंगच काम होतं. 2 हप्त्यापासून कारपेंटरला बोलवलं, तो सुद्धा आला नव्हता. शेवटी हे म्हटलं आपण दोघंच करून घेऊ. त्यानंतर इकडे यांनी खिळे वगैरे सगळं फिट करून घेतलं. सर्व नटं वगैरे फिट करून झाल्यानंतर ना ते डोअर एवढं इझिली फिरत होतं आणि मनाला सॅटिस्फॅक्शन पण होत होतं की आम्ही ते केलं म्हणून. तर हा असा गेला सुट्टीचा दिवस. आणि हां, चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.